शनेश्वर मंदिरामध्ये श्री शनेश्वराच्या मूर्ती चंदनाचा लेप लावण्यात आला। या प्रसंगी सुरेश फलमारी आणि ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले। सध्या वैशाख वणवा पेटला असून या आगीचा वणवा कमी व्हावा आणि सर्वत्र पाऊस पाणी लवकर सुरू व्हावे आणि दुष्काळातून हे राज्य मुक्त व्हावे अशी प्रार्थना शनेश्वर महाराज भगवानाच्या चरणी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी केली आहे। यावेळी शनेश्वर महाराज भगवान की जय अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी शनेश्वर भगवानांच्या मूर्तीत चंदनाचा लेप प्रभाकर फलमारी आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच दिवसभर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना ज्यूस आणि लिंबू सरबतचं वाटप करण्यात आलं आहे। यावेळी शनेश्वर भगवान की जय अशा घोषणा देण्यात आल्या। राज्यामध्ये सुकाळ यावा आणि दुष्काळमुक्त वातावरण तयार करावं असं साकडं यावेळी शनेश्वराच्या चरणी सर्व भाविक भक्तांनी घातलं आहे। शनेश्वरा शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा। शनेश्वरा शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा। निस दिन तेरा भजन करेंगे, निस दिन तेरा भजन करेंगे, कृपावंत हो शनेश्वरा। याविषयी अधिक माहिती देताना ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड काय म्हणाले पाहूया। जय देव जय श्री शनिदेवा पद्माकर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुण सेवा। जय देव जय देव शनेश्वर भगवान की जय। यावेळी प्रभाकर फलमारी, रघुवीर फलमारी, श्रद्धा फलमारी, सागर वंजारी, नागेश उरगुंडा, महादेव मेतकू, विनोद फुले, विजय फलमारी, सागर फलमारी, रतन गायकवाड, प्रमोद कर्रे, महेश बत्तुल आदीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा। निस दिन तेरा भजन करेंगे, निस दिन तेरा भजन करेंगे, कृपावंत हो शनेश्वरा।